पालघर मधल्या केळवे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या ममता ज्वेलर्स या सराफ दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र या घटनेमुळे इतर दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर या घटनेबाबत सफाळे पोलीस ठाण्यात जबरी चोरी करण्याच्या प्रयत्नाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे सफाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेडके यांनी सांगितले। मिळालेल्या माहितीनुसार केळवे रेल्वे स्थानकापासून जवळच असणाऱ्या ममता गोल्ड या दागिन्याच्या दुकानात गुरुवारी सायंकाळी 3 अज्ञात आरोपींनी म्हणजे चोरट्यांनी बंदुकीचा धाक व दगडफेक करून चोरी करण्याचा प्रयत्न केला। मात्र सराफ दुकानदाराने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नागरिक धावून आल्याने 3 अज्ञात आरोपींनी तेथून पळ काढला। माहितीनुसार बंदुकीचा धाक एका आरोपी चोरट्याकडून दाखवण्यात आला होता। मात्र चोरी करण्याच्या उद्देशाने आलेले एकूण 3 चोरटे आले होते अशी माहिती मिळत आहे। गुरुवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास केळवे रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या ममता या सोनाराच्या दुकानात खरेदीकर्त्यांची गर्दी होती। यावेळी दुकानाबाहेर 3 अज्ञात आरोपी दुकान लुटण्याच्या तयारीत आले होते। त्यातील एका आरोपीने बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा सोनाराचे जे दुकान होते ते लुटण्याचा प्रयत्न केला असता दुकानदाराने लाकडी दांडका काढून आरडाओरडा केला। या दरम्यान आरोपींनी दुकानाबाहेर जाऊन एअरगनचा आवाज करून तिन्ही आरोपींनी दुकानाच्या काचांवर दगडफेक सुद्धा केली। मात्र आजूबाजूचे नागरिक धावून आल्याने चोरांनी तेथून पळ काढला। सुदैवानं या घटनेत कुणालाही काही इजा झाली नाही, जीवितहानी झाली नाही। मात्र चोरट्यांनी पळून जाताना ज्वेलर्सच्या दुकानाच्या काचेवर दगड मारल्याने बंदूक नकली असल्याचा पोलिसांना संशय आहे। तर ही घटना सराफ दुकानात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। मात्र या घटनेमुळे पालघरमधील सराफ दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पालघर पोलिसांकडून बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या या आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे। मात्र या ठिकाणी सोनार दुकानदाराने जे धाडस दाखविले आहे त्यांच्या या धाडसाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे।